आपली कमिटी 8 दिवसात आता सगळे त्याच्यात अधिकारी ते बसवलेले नाही. आहेत. मग तुम्ही जर जुने त्याच्यात लावता तुम्हाला जुने शोधायचे कोणी सांगितलं हे याला बायपास म्हणतात. मग आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्या शोधल्या हे नवीन 58 लाख सापडल्या की हजार बाराचे स्टेटमेंट मी जुने मीडियाचे काढायला सुरू करीन बाबा पुन्हा. आलेल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांनी सगळ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आम्ही नव्याने शोधले त्याच्यात जुनी नोंद नाही म्हणजे ज्याची दाखल आहे त्याची नाही असे स्टेटमेंट आहेत. पुन्हा तोंडवर पडताल तुम्हीच आणखीन तुम्ही तुमचं सुद्धा म्हणतो चूक आम्हाला काहीच नाही. तुम्ही आलात तरी आम्हाला तुम्हाला आज भांडायचं नाही ना आता भांडण सुरू झाला सांगायला समजा आम्हाला काहीच म्हणणं नाही. इतकी गपलत आणि इतकं वाटलं नको करायचं समाजाच्या लेकराला. नाही ते काही म्हणणार ते मी सांगतो ना तुम्हाला तुम्ही काही म्हणणार चौघजण ऐक नाही त्यांना किती तेवढी काही तेवढी 4 प्रमाण रद्द झाले किती तेवढी तरी असो चर्चा करू. हे घ्यायची काहीच गरज नाही. हे काय होतं तुमच्याबद्दलचं संभ्रम तुमच्याबद्दलचं प्रेम झालेलं वाया झालं. सरकारने आम्हाला 2 लाख नोंदी दिल्या काही कमी केल्या म्हणजे हे शब्द तुमच्यावर घेणं नाही तर रोज वाढीन आजपासून आता नाही कमी करत नसतो देऊनच आणलंय ना 58 लाखाचा जो आहे का नाही फक्त त्याच्यात खात्री करावी लागेल एवढंच. हे म्हणणार आहे दादा मला माहिती आहे काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार बोला साहेब काय होतं. नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना तुम्ही सापडिल्या. बोला साहेब साहेब आपण स्पीकरवर आहात हा? बोल पाणी सोडून तुम्ही ते काय बोलत नाही आता हॅलो हा साहेब बोला. पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड अशा ह्या नोंदीच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या अशी नवीन कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड आहे, कोर्टातला रेकॉर्ड आहे, अनेक वेगवेगळ्या रेकॉर्ड किंवा सेवा पुस्तकातले काही नोंदी असू शकतात. प्रेमी नोंद सातबाराच्या उतरणे किंवा तुमचे खासदार पत्र आहे, शिषपत्र आहे, अशा अनेक प्रकारचे विविध दस्तऐवज आपण सांगितलं की आपण शोधू आणि त्याच्यामध्ये ज्या नोंदी असतील मराठा नोंदी तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करू. या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना आता अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कोणती मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली ती आता त्यांना उपलब्ध झाली. 58 लाख नोंदी शोधून काढल्यात तुम्ही अशा असे अनेक कागदपत्र म्हणजे जे आपण पूर्वी 5-6 फक्त दस्तऐवज होते त्याच्याऐवजी आपण 40 किंवा 41 नवीन दस्तऐवज आपल्या नियमांमध्ये बदल करून नियमांमध्ये आणले आणि त्या दस्तऐवजांमधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईटवरून घे त्याचा उतारा त्याला मिळतो. त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके धन्यवाद धन्यवाद. झालं मला क्लिअर मला काय पाहिजे. हा ठीक आहे सर मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा 1972 लिहा तुम्हाला काय लिहितात मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण 58 लाख शोधल्यात
तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं आहे. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुन्यात रसायला आणले त्याने नवीन आठवण सांगितलं ना आता. आतापर्यंत काय दाखले दिले की काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय कार्य करायचं म्हणतो आम्हाला तर. मला बॅकग्राऊंड माहित पाहिजे ना. हे तर ठीक आहे याची कार्यवाही सुरू केली ऑलरेडी त्याने जो सेंटर दिले 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्या जुन्याच होत्या पण जसं की आमची नोंद आहे बाबा पण आम्हाला माहित नव्हती त्यांनी शोधून काढला रस्त्यावर. बरोबर. आणि हा. आपल्या हैदराबाद पण दिल्लीच्या तुमचं म्हणणं मध्ये तसं गेले नाहीये इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये कागद आपल्याला काय करावं लागेल 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाक. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत ती नाही दिली त्यांनी करावे. हा कळत मुद्दा आहे. हा, बरोबर. एकदम सोपं आहे. तसंच सोप्या तेच पद्धतीने म्हणतोय मी बी. हो तेच म्हणतोय. दिला पाहिजे या पद्धतीने दिला पाहिजे जिल्हा निहाय हॅलो. हा. नोंदणी आहे जिल्हा निहाय ही जिल्हा निहाय नोंद जिल्हा निहाय नोंद तेव्हा मला ते सर हा, साहेबांनी मंगल प्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब हे आपण updated आता आहे. याला- Updated आहे. आत्ताचं updated आहे. सामंत साहेब आपण ते याला आत्ताच सोप्या आहे, पद्धतीने update करून आणलं. करूया. तुम्ही ही कशाला 58 करताय लाख बोल नोंदींची यादी यांच्याकडे आहे. बोल नको दादा ऐका ना आता दादा बरोबर तो दिले विषय आपलं आपण पाहिजे. बाजूला ठेवू दादा ही ते जी बाजूला- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्या पोचून इथं शहाऐंशी पासून घेणं नाही ना मी दादा. सोपं करतो आता हे बाजूला ठेवू 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला. प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाक. बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे हार्ड डिस्क दिली आहे नाही दिली. त्यात नाही म्हणजे जी देणार आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्गेट करून देतो. नाही त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. 58,90,155 नोंदी आढळल्या त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 58,26,869 जे आहे ते अपलोड झाले हा, वेबसाईटवर बरोबर. बरीच व्हायच्यात म्हणजे त्यामध्ये किती जास्तीत जास्त एक 7-8 हजार 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र 14,21,634 बरोबर आहे आणि उरलेल्यांचा तो आता विषय आहे बरोबर 14 लाख मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 17,17 नामंजूरची संख्या आहे 5,000 आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे 14 लाख सोडायची 14 लाख बरोबर ना हा राहिलेले द्या. आपण विषयावर आलो 52% आणि वाटप केले राहिलेले द्या. ही त्याची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक लावू. नाही, यादी मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको यादी लावा. यादी लावून टाकायचं आम्ही आम्ही म्हणतो आम्ही ग्रामपंचायत यादीच लावून टाकू एक दिवसात होते ते काम एक दिवसात नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात नाही नाही हे सोपं आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे ना सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधले तुमची नोंद सापडलेले ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं यादीमध्ये याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र तुम्ही चालू करा. लोकांना तो लेखी ते पण आम्हाला पाठवून देतो. 58 लाख वाटले दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की त्याच्यात ते तसं ते लावतील आणि फोटो काढतील. नाही मरमर व्हायला चालली म्हणतो ना, मी आम्ही रोज करतोय. media त काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय सामंत साहेबाची आणि गाडगोची मरमर व्हायला चालली आम्ही रोज म्हणतो ना मीडियात काय अंधारात म्हणतो होता काय आणि आमचं तेवढं भांडण आहे ना भांडणच कोण दादा, सोपं पद्धत त्याच्यामध्ये सगळ्या रेकॉर्ड तुमच्या फक्त काय करायचं की खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची ग्रामपंचायत ग्रामपंचायत हा हे लावली जे अपलोड झालेले आहे ना हे सांगतो शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत शिबिरं म्हणतोय आता बंद पडली परत चालू करू. शिबिरं घेतले म्हणतोय घेऊ ना. मी लाड बोलतोय, त्याच्यापेक्षा- इथं त्याच वेळेस सांगितलं त्यांनी शिबिर सुरू करा पण आता ते काय व्हायला लागले ते शिबिर अशी उदयराव व्हायला लागली. दादाजी सोपं सांगतायत ना की एका गावामध्ये उदाहरणार्थ 50 नोंदी सापडल्या आपल्याकडे अपलोड झाल्या ती अपलोड मध्ये 50 नावं काढायची त्याच ग्रामपंचायतीवरती ती 50 नावांची यादी लावायची आणि त्या 50 नावांना इंडिव्हिज्युअल आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवक दोघांनी संपर्क साधून तुमचं नाव त्या पात्र यादीमध्ये आहे
तुम्ही दाखला काढायची प्रक्रिया सुरू करा एवढं त्यांना फक्त कळवायचं. ते ठाण आहे. दाखला काढण्याची कागदपत्र देण्याची जबाबदारी त्यांची. माझं म्हणणं एकच आहे, 58 लाख टोटल नोंदणी सोडल्या त्याच्यामध्ये ज्याला दाखल केले ते सुद्धा नाव आहे नाही नाही वर्ष मी म्हणलो मी आता बोललो नाही होणार नाही. आपण जे म्हणतो ते माझ्यामध्ये काही clear नाहीये. मी clear करून बरं उद्या. नाही तुम्ही आता इंग्लिश थोडी 2-3 शब्द केले त्यांचं वाढाचं टेन्शन नाही तर काय मी ऐकलं मी साहेबाकडे बघत होतो तुम्ही म्हणा तुम्ही काय म्हणतात का ते ऐकत ते विचार पडायचं काय म्हणा त्यांना एखाद बार पडती मिळायचं कुठे होईल ना टंबरला त्यांचं ठीक आहे. सरकारला धरून चालायला लागतंय त्यांना धाक पडत तुम्ही सोबत का बाबा हॅलो एक मिनिट हॅलो 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 हा ते आपले हे बोलतात उदय सामंत साहेब बोलतात. नमस्कार उदय बोलतात. नवीन म्हणजे मी नाही करत नाही बरोबर हेच त्यांना म्हणायचं त्या पद्धतीत सांगता ते नोंदी आहे त्याच्यात ना तर इथं सर्व अपडेटेड केलेलं बघा दादा. राज्यात